प्रभू येशूच्या नावात तुम्हाला सलाम। प्रभू येशू ख्रिस्त महान आहे, जो तुमच्यावरती प्रेम करतो। बायबल सांगतो देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्व कालचे जीवन असावे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रभू खरोखर प्रत्येकावरती प्रेम करतो, सगळ्या जगावरती। हालेलुया, थँक्यू। या लाईव्ह कार्यक्रमामध्ये विनयार्ड वर्कर ब्लेसेड चर्चचं स्वागत आहे। या आपण थोडा वेळ प्रभूचं वचन ऐकूया, जे वचन तुमच्या जीवाला सांत्वन देतं, आशीर्वाद देतं, तुम्हाला धैर्य देतं। बायबल सांगतं ते देवाचं वचन आहे। बायबल असं सांगतं, 2 थेसलोनिकरास पत्र 3 अध्याय आणि 16 वचन असं लिहिलंय प्रभूच्या वचनात। 2 थेसलोनिकरास पत्र 3 अध्याय आणि 16 वचन। 2 Thessalonians chapter 3 and 16 word विल रीड। आपण वाचूया, हम पढ़ेंगे। बायबल मध्ये लिहिले, आणि शांतीचा प्रभू म्हणजे येशू ख्रिस्त, जो शांतीचा प्रभू स्वतः सर्व काळ, से लिसन, प्रभू काय म्हणतो ऐका, फक्त 1 दिवस नाही, 6 महिने नाही, तो जिवंत आहे तोपर्यंत नाही, सर्व काळ व सर्व प्रकारे, सर्व काळ व सर्व प्रकारे तुम्हा शांती देव। प्रभू तुम्हा सर्वाबरोबर असो, आमेन, हालेलुया। से प्रभू काय सांगत आहे, प्रभूचं वचन सांगतं, माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुला सर्व प्रकारे शांती देणारा देव आहे। प्रेज द लॉर्ड। आज अनेक लोक प्रभूमध्ये आहेत, पण त्यांच्या हृदयामध्ये, काही लोकांच्या हृदयात शांती नाहीये, आनंद नाहीये, आणि त्यामुळे ते स्ट्रगल करतात। पण मी लोकांना नेहमी सांगतो, देव आपल्या लोकांच्या हृदयात शांती देणार आहे। बिलीवर, देवाची शांती हा तुमचा वाटा आहे, हा तुमचा वाटा आहे, कारण तो आपला बाप आहे, तो शांतीचा अधिपती आहे। त्याच्याशिवाय कोणी शांती देऊ नाही शकत, येशूशिवाय कोणी शांती नाही देऊ शकत। कारण बायबल मध्ये लिहिलंय अजून एक वचन, यशाया 9 अध्याय, प्लीज कृपा करून काढूया, यशाया 9 अध्याय, आयझाया चॅप्टर 9, यशाया 9 अध्यायामध्ये असं लिहिलंय। काय लिहिलंय, पहिल्या वचनाच्या पुढे आपण जाऊया। प्रभू कोणाशी, ख्रिस्ताविषयी बोललेलं आहे, प्रभू येशूबद्दल। तथापि जी संकटात होती, म्हणजे लोक संकटात होते, तिला पुढे काळोख होणार नाही। पूर्वकाळी त्याने जबुलून देश व नफ्ताली देश यांची अप्रतिष्ठा केली, पण तो शेवटल्या काळी समुद्राचा मार्ग यार्देनच्या पलीकडचा राष्ट्राचा घालील, तेजमय करेल। जे लोक अंधारात चालत होते त्यांनी मोठा प्रकाश पाहिला आहे। ऐका, मी पुढे शांतीच्या अधिपतीविषयी सांगत आहे। बायबल पुढे सांगतं, जे मृत्यूछायेच्या देशात राहत होते त्यांच्यावर उजेड प्रकाशला आहे। तू राष्ट्र बहुपट केले आहे, तू त्यांचा हर्ष वाढवला आहे। कापणीच्या वेळेच्या हर्षाप्रमाणे जसे लोक लूट वाटून घेतात, उल्हासतात, तसे ते तुझ्या समोर हर्ष करीत आहेत। कारण मिद्यानाच्या दिवशी झाले तसे तू त्यांच्या भाराचे जोखड, त्यांच्या खांद्यावरची काठी, त्यांचा जुलूम करण्याचा सोटा ही मोडली आहेत। आणि बायबल पुढचं वचन सांगतं, 4थं वचन, कारण युद्धाच्या गर्दीत कवच घातलेल्या माणसाचे सर्व कवच आणि रक्तात लोळवलेली वस्त्रे अग्नीत जाळण्यासाठी सर्पनाशी होतील। म्हणजे ते म्हणतो, जर तू माझ्यावरती विश्वास ठेवतो येशूवर, भांडणं बंद होतील, युद्ध बंद होईल, रक्तपात होणार नाही, खून खराबा होणार नाही। का? कारण हे सगळे शैतानापासून आहे। पण देव म्हणतो पुढच्या वचनात, ऐक काय लिहिलंय, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, म्हणजे येशू ख्रिस्त आम्हासाठी, जगासाठी दिलेला आहे। आणि बायबल सांगतं, आम्हासाठी प्रभू दिला आहे, आणि राज्याधिकार त्याच्या खांद्यावर राहील, आणि त्याचे नाव अद्भुत। सी, प्रभू येशूचं नाव काय? अद्भुत, मंत्री, पराक्रमी देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती असे म्हणतील। याचा अर्थ, जर येशू शांतीचा अधिपती आहे, त्याच्याशिवाय कोणी शांती नाही देणार आहे। जो शांतीचा अधिपती आहे तोच तुम्हाला शांती देऊ शकतो, तोच तुम्हाला आनंद देऊ शकतो, तोच तुमचं हृदय शांतीने भरू शकतो। सो आज पहा की येशूची शांती तुमच्या हृदयात आहे, जी न संपणारी आहे। कारण पुढच्या वचनात असं लिहिलंय, त्याच्या राज्याधिकाराच्या वृद्धीचा व शांतीचा काही अंत होणार नाही। व्हॉट अ ग्रेट थिंग। म्हणजे बायबल सांगतो, जो येशू राज्य करतोय, त्याच्या राज्याचा आणि त्याच्या शांतीचा काही अंत होणार नाही। याचा अर्थ तुझ्या हृदयात जी देवाने शांती दिली ती केव्हा संपणार नाही। हालेलुया। पण पास्टर, माझं हृदय का दुःखी आहे तुम्ही म्हणताल?
का मी केव्हा निराश असतो, केव्हा शांतीत असतो? कारण तुम्हाला माहित नाही की तुमचा वाटा जी शांती आहे, तुम्ही म्हटलं पाहिजे विश्वासाने, प्रभू येशू तू माझा प्रभू आहे, तुझा आत्मा माझ्यात राहतो, मग प्रभू येशूची शांती माझ्या हृदयात मी स्वीकारते विश्वासाने. आणि जर तुम्ही विश्वासाने स्वीकारणार, तुमच्या हृदयात शांती राज्य करणार. हालेलुया. प्लीज गोंधळून जाऊ नका, प्लीज अशांतीत जीवन जगू नका, प्लीज शैतानाला वाव देऊ नका की त्याने तुमचं हृदय दुःखाने भरावं, त्रासाने भरावं. पण येशूच्या नावात जो शांतीचा अधिपती आहे, तो तुझ्या हृदयात मोठी शांती देईल. आणि एकदा का येशूची शांती तुझ्या हृदयात आली, तुझं जीवन आनंदी असेल, तो आज तुझं भोजन, तुझं अन्न आनंदित असेल, तुझी झोप शांतीत असेल, तू बाहेर जाशील शांती असेल, आनंद आत येशील शांती असेल. आणि पहा की तुमचं जीवन अत्यंत सुखी असेल. पण देवाची शांती तुझ्या हृदयात पाहिजे. हालेलुया. म्हणतो बायबलमध्ये लिहिले, देवाच्या वचनात काय लिहिले? कलसीकरास पत्र 3 अध्याय आणि 15 वचन आपण वाचूया. ऐका देवाचं वचन. कलसीकरास पत्र 3 अध्यायामध्ये आपण आहोत. आणि इथं असं लिहिले कलसीकराच्या पत्रामध्ये 3 अध्यायामध्ये, लिसन व्हॉट बायबल सेज. Colossians chapter 3 and 15 वचन काय लिहिलंय? आणि देवाची शांती जिच्या करता तुम्हाला एका शरीरात बोलवले. प्रभू येशू आपला मस्तक आहे. आपण सगळे बिलीवर ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. आणि त्याच्या शरीरात बायबल सांगतं, देवाची शांती जिच्या करता तुम्हाला एका शरीरात बोलवले आहे, ती तुमच्या हृदयामध्ये अधिकार करो आणि तुम्ही उपकार मानणारे असत जा. देवाची शांती तुमच्या हृदयात अधिकार करावी. भीतीने नाही, आजाराने नाही, टेन्शनने नाही, शैतानाने नाही, कोणी राज्य करू नये. पण येशूची शांती देवाकडून जी आहे ती तुझ्या हृदयात राज्य करावी. आजपासून मी प्रार्थना करेल की सगळं दडपण, भीती तुझ्या हृदयावरचं निघून जावं, ओझ निघून जावं. कुठलाही प्रसंग असू दे, तुझ्या हृदयात देवाची शांती राज्य करणार, जी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आलेली आहे, जी प्रभू येशू जो शांतीचा अधिपती आहे त्याच्याद्वारे आलेली आहे. सिस्टर, हे बायबल खरं आहे. हा बायबलचा देव खरा आहे. जो येशू तुझ्यावरती प्रेम करतो त्याच्यावरती विश्वास ठेव आणि मग बघ देवाची शांती तुझ्या हृदयात किती मोठी राज्य करेल. आणि एकदा का देवाची शांती आली, तू एकदम समाधानी जीवन जगशील. आणि बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे देवाचं वचन सांगतं, येशू याच्यासाठीच आला. येशू म्हटला, मी माझी शांती तुम्हाला देतो. जग देतेच असं नाही, पण मी माझी शांती तुम्हाला देतो. आणि जर येशू तुला शांती देतोय तर जस्ट इमॅजिन हे हृदय किती शांतीत असेल. प्रेज द लॉर्ड. आणि प्लीज दुःखी होऊ नका. आज मी प्रार्थना करेल की येशूने तुमच्या हृदयात मोठी शांती पाठवावी. हालेलुया. या आपण प्रार्थना करूया. आपले डोळे बंद करा, आपले डोळे बंद करा आणि प्रभूला म्हणा, प्रभू मला येशू ख्रिस्तामध्ये शांती पाहिजे. माझ्या मागे फक्त म्हणा, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर पूर्ण हृदयाने विश्वास ठेवतो. प्रभू येशू माझ्या हृदयात ये. प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव आहेस. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. आमेन. आपले डोळे बंद करा. फादर, बायबलमध्ये लिहिलंय की देवाची शांती आमच्या हृदयावरती राज्य करो. तुझं वचन सांगतं की देव बाप सर्वदा व सर्व प्रकारे तुम्हाला शांती देव. यस प्रभू, तुझ्या लेकरांना तू शांती द्यायला या जगात आला. त्यांनी ज्यांचं हृदय दुःखाने भरलेलं आहे प्रभू, सर्व द्वेषाने किंवा संकटाने, ओझाने, भाराने, अनेक गोष्टींनी भरलंय, येशूच्या नावात त्यांच्या हृदयातून या सगळ्या गोष्टी मी आज्ञा देतो, निघून जा. अशांती निघून जा येशूच्या नावात. प्रभू, या हृदयात तू राहतो. मी प्रार्थना करतो, आजपासून देवाची शांती प्रभू येशूच्या नावात मी तुझ्या लेकरांच्या हृदयात मोकळी करत आहे. प्रभू, त्यांचं हृदय केव्हाच अशांतीत नसेल, कारण आम्हाला कळून चुकलंय येशू शांतीचा अधिपती आहे जो आमच्या हृदयामध्ये राहतो. मी प्रार्थना करतो आजपासून ते केव्हाच अशांतीमध्ये जगणार नाही. फादर, सगळी इच्छा पूर्ण कर. सगळे शरीरातले आजार, रोग निघून जा येशूच्या नावात. भीती निघून जा येशूच्या नावात. फादर, थँक्यू, तुझी शांती प्रभू येशूच्या नावात त्यांच्या हृदयात राज्य करत आहे. आजपासून तुझे लेकरं 100% प्रभू तुझ्या शांतीत आनंदात जगणार. थँक्यू फादर. गौरव प्रविष्टात तुला पिता आणि प्रभू येशूच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. काळजी करू नका. बघा, आजपासून तुम्ही देवाच्या शांतीचा अनुभव घेणार
आणि प्लीज प्रभूला धन्यवाद द्या. काय प्रार्थनेची विनंती असेल तर यूट्यूबवरती आमचे मेसेज आहेत, फेसबुकवरती आम्ही आहोत, तिथं पाठवा. प्रे टावर आपलं चालू आहे प्रत्येक दिवशी सकाळी 9:30 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. तिथं आमच्या बहिणी आहेत, त्या तुमच्यासाठी प्रार्थना करतील. आणि मी उद्या तुम्हाला प्रे टावरचा नंबर देईल. आणि बघा, तुमचं जीवन शांतीत जगलं पाहिजे. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव. थँक्यू. गॉड ब्लेस यू.